मंडळी नमस्कार. मी सुजाता चोक परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आज कार्तिकी एकादशी. आजपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह सगळीकडे केले जातात. आणि त्यानंतर पूर्वीच्या काळीच होतं, प्रथा अशी होती की तुळशीचं लग्न झालं की मग माणसांची लग्न होत असत. घरामध्ये कोणाचं कार्य असलं तर ते तुळशीच्या लग्नानंतर पाहू म्हणून तुळशीच्या लग्नापर्यंत ती लग्न जमवलेली असली तरी ठेवली जात. चातुर्मासात सामान्यपणे लग्न होत नसत. आता कधीही लग्न होतात, जुलैमध्ये ऑगस्टमध्ये वाटेल तेव्हा पावसाळ्यात लग्न होतात. पूर्वी चातुर्मासात होत नसत, पण आता होतात. कारण आता आपल्याला हॉल बुक करावा लागतो, हे सगळं मिळावं लागतं. इतर गोष्टी अनेक एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे आता काय ते पाळलं जात नाही. तर तुळशीच्या लग्नाबद्दल आज आपण बोलूया. ही प्रथा कधी आणि कशी पडली. तर तुळशीचं वृंदावन आता म्हणजे वृंदाची ही गोष्ट आहे. वृंदा ही कालनेमी नावाच्या राक्षसाची मुलगी होती आणि ती परम विष्णुभक्त होती. आणि विष्णूची पूजा अर्चा जप जाप सगळं जे काही भक्ती म्हणजे विष्णूची भक्ती करत राहणं हे एक तिचं वैशिष्ट्य होतं, राक्षस कुळात जन्माला येऊन सुद्धा. मग यथावकाशी मोठी झाली, तिची विष्णुभक्ती चालूच होती. त्यानंतर मग कालनेमीने तिचं लग्न आपल्याच एका राक्षस कुळातील जालंधर नावाच्या राक्षसाची करून दिलं. लग्न झालं. जालंधर खूप महत्त्वाकांक्षी होता, शूर पण होता, पराक्रमी होता, चांगला होता अगोदर. पण नंतर काय झालं, नंतर त्याची भूक वाढायला लागली. कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात. इथे जालंधराच्या मागे वृंदेची भक्ती त्याच्या कामी यायला लागली. कारण विष्णू जो होता तो वृंदेवर त्याची कायम कृपादृष्टी असायची. त्यामुळे आणि ती पतिपरायण होती, त्यामुळे तिच्या नवऱ्याला अपयश कधी मिळणार नाही अशी एकंदर परिस्थिती होती त्यावेळी. मग जालंधर काय करायला लागला, इंद्रावर स्वाऱ्या कर, मार्गावर स्वारी कर, असं सगळ्यांना खूप त्रास द्यायला लागले. जेवण माणसांच्या या बायका पळवायच्या, असं सगळं चालू केलं त्यांनी. अनाचार आपण म्हणतो ना, राक्षस, तसे ते चालू झाले. मग आता काय करायचं, कसं त्याला वटणीवर आणायचं. विष्णूकडे गेले नेहमीप्रमाणे. विष्णू म्हणाला, नाही वृंदा तर माझी परमभक्त आहे, मी कपटकार असताना काही करू शकणार नाही. मग महादेवांकडे गेले. महादेव म्हणाल, नाही ते मी लढत राहीन. त्यानंतर असं झालं की नारद मुनींना ज्यावेळी कळलं त्यांना ते नेहमी काहीतरी चांगल्या गोष्टी म्हणजे कपटकार असतानाच्या अर्थाने नव्हे, पण चातुर्य म्हणूया आपण त्याला, असे काहीतरी मार्ग बरेचदा काढत असत. त्याप्रमाणे नारद याच्याकडे गेला, जालंधराकडे गेला आणि त्याला म्हणाला, तू खूप शूर आहेस, पराक्रमी वीर आहेस आणि हे सगळं खूप छान चाललं आहे तुझं. तर म्हणे तू पण तुझ्याकडे कैलास नाही, कैलास पर्वत तुझ्याकडे नाही आहे. आणि त्रिभुवन सुंदरी जी पार्वती आहे, तू अनेक बायकांना आणलंस पण पार्वती तुला मिळू शकलेली नाही आहे. एवढ्या दोनच गोष्टी तुझ्याकडे कमी आहेत. झालं. जालंधरच्या लक्षात आलं, या दोन गोष्टी जर आपण मिळवल्या तरच आपण परिपूर्ण शूर पराक्रमी हे सिद्ध होईल. म्हणून त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं की मी महादेवाशी लढायला चाललो आहे. ती बसली हे करायला, पुन्हा अनुष्ठान करायला बसली. तिचा एक परिपाठ होता की नवरा लढाईवर गेला की ती अनुष्ठानाला बसेल आणि तो लढाई जिंकून परत आला की ती उठायची आणि त्याचं स्वागत करायची. हा दरवेळचा परिपाठ तिचा होता. त्याप्रमाणे तिने त्याला निरोप दिला आणि स्वतः अनुष्ठानाला बसली. हा गेला. यांनी काय करावं, आधी तो पार्वतीकडे गेला आणि तो शंकर रूपात गेला. शंकर रूपात जाऊन बोलायला लागला तिच्याशी. पण ती आधी माया पार्वती, ती अशी थोडीच हे होणार आहे, फसणार आहे. तिने त्याला सांगितलं की मी तुला ओळखलेलं आहे, तू शंकर महादेव असूच शकतच नाही आहेस, तू कोण आहेस. तर काही पळाला तो तिथनं, कारण त्याला ओळखलं होतं. मग तिने शंकराला जाऊन सांगितलं की असं असं जालंधर आला होता आणि मला खूप त्रास देत होता. मग माझ्याकडे याला तुमचं रूप घेऊन आला, तो म्हणजे कपटकार असताना त्यांनी केलं, तुम्ही त्याचा समाचार घ्या. मग काय झालं, शंकराने त्याला लढाईला बोलावलं. लढाई दोघांची खूप सुरू झाली, घनघोर युद्ध सुरू झालं. कोणी कोणासाठी थांबे ना इतकी लढाई त्यांची सुरू झाली. शंकर पण काय हरणार नव्हतेच, पण कालनेमीच्या जालंधरासाठी त्याची बायकोची अनुष्ठान करत होती. त्यामुळे त्याला जालंधराला कुठलाही हे त्रिशूळ म्हणा किंवा काही लागतच नव्हतं, तो मरतच नव्हता. तर काय करायचं. मग पार्वती विष्णूकडे गेली आणि ती त्याला म्हणाली की जालंधर खोटं रूप घेऊन, माझ्या नवऱ्याचं रूप घेऊन माझ्याकडे आला आणि मला त्यांनी फसवलं, तर तू पण आता वृंदेकडे जालंधराचं रूप घेऊन जा
तिला फसव आणि तिचं अनुष्ठान मोड, तिची हे जी भक्ती चालू आहे त्याच्यामध्ये विघ्न आणणं, तरच तो जालंधर मरू शकेल असं आहे, दिसतंय म्हणजे. तर विष्णू म्हणाला, नाही असं कसं मी करणार, ती माझी भक्त आहे, तिला मी फसवू शकत नाही. मग सगळे देवलोक पण गेले आणि देवाने विष्णूला सांगितलं की तो जर कपट करतो आणि तो आता आपल्यावर स्वारी करणार, तो आपलं इंद्राचं इंद्रपद जाण्यासारखं तो त्रासच देतो आहे समाजाला. शेवटी विष्णू तयार झाला आणि विष्णू जालंधराचं रूप घेऊन वृंदेसमोर गेला. तिथे गेल्यानंतर तिने पाहिला अनुष्ठान, अरे आपला नवरा परत आला, खुश झाली एकदम, हा विजय मिळून आला असेल नेहमीप्रमाणे. तिने एकदम त्याला भेटली वगैरे आणि त्याचं पाया पडली त्याच्या. तेवढ्यात काय झालं की जालंधराचं शिर येऊन तिच्यासमोर पडलं, कारण हिचं अनुष्ठान मोडता क्षणी शंकराचा त्रिशूळ जालंधराच्या छातीत घुसला, तो मेला, त्याचं शिर कापलं गेलं आणि ते शिर येऊन वृंदेच्या महालात पडलं, जालंधराच्या महालात पडलं. ते पाहिल्याबरोबर तिला कळलं की समोर असलेला माणूस कोणीतरी वेगळा आहे, आपला नवरा नाही आहे. मग तिने विचारलं, कोण आहेस तू? तर विष्णूने आपलं खरं रूप प्रकट केलं. ती म्हणाली, मी आत्तापर्यंत आयुष्यभर मी तुझी पूजा केली, तुझी भक्ती केली आणि तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर होता आणि तू माझ्याशी असा कपटाने का वागलास? तो म्हणाला, नाही इलाज होता, मला ते करणं भागच होतं. ती म्हणाली, नाही आता मी तुला शाप देते की तू माझ्याशी असा वागलास तुझा दगड होऊन जाईल. तो दगड म्हणजे शाळीग्राम. विष्णू दगड होऊन पडला. आता विष्णू दगड होऊन पडल्यानंतर सगळ्या देवांना काळजी पडली की आता विश्वाचा कारभार पाहणार कोण. मग सगळे देव वृंदेकडे आले. ती शिर घेऊन, नवराचं शिर मांडीवर घेऊन रडत होती. तिथे आले आणि तिला म्हणाले की तू तुझा शाप मागे घे, कारण नाही तर विश्वाचं चक्र सगळं थांबून जाईल. शेवटी तिला दया आली सगळ्यांचीच आणि तिने ठरवलं की आपण सती जायचं आणि तिने शाप मागे घेतला. विष्णू रूपात आले आणि तिला म्हणाले की आता तू जिथे सती जाणार आहेस त्या जागेमध्ये, त्या राखेतून एक झाड निर्माण होते, त्याला तुळशी असं नाव दिलं त्याने आणि त्या तुळशीला अत्यंत पवित्र समजलं जाईल. त्याच्यामध्ये खूपसे औषधी गुण असतील आणि ते म्हणजे त्याचं पान, तुळशीचं पान ठेवल्याशिवाय लोकांची भक्ती माझ्यापर्यंत पोचणारच नाही, इतकं महत्त्व त्या झाडाला त्यांनी दिलं. आणि मग ती वृंदा नवऱ्याबरोबर सती गेली. विष्णूंनी वर दिल्याप्रमाणे त्या जागेतून झाड उगवलं, ती तुळशीचं झुडूप उगवलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते झाड झालं तिथे. आणि विष्णूने हेही सांगितलं होतं तिला की त्यावेळी आजचा मी शाळीग्राम, आता मी दगड रूपात आहे, तर दगड रूपातच माझं दर एकादशी, कार्तिकी एकादशीला मी तुझ्याबरोबर विवाह करेन. तेव्हापासून तुळशीचं लग्न शाळीग्रामाशी व्हायला लागलं, ही प्रथा पडली. तर मग आता शाळीग्रामाची गोष्ट पूर्वी मी जी एक वाचली होती आणि तुम्हालाही मी सांगितली होती, ती म्हणजे शनी ज्यावेळी मागे लागला विष्णूच्या, त्यावेळी लपून बसला विष्णू जाऊन गंडकी नदीमध्ये त्या बाजूला असलेल्या डोंगरामध्ये अनेक वर्ष बसला, 12 वर्ष. त्यानंतर त्या दगडाचा शाळीग्राम झाला तिथे, असं आपण पाहिलं होतं. पण या वेगवेगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्या पण लक्षात येतं का, अरे त्यावेळी आपण असं वाचलं होतं, हे वेगळं दिसतंय. मग ही गोष्ट मला शाळीग्रामाची इथे वेगळी दिसली. तर मग तेव्हापासूनही विष्णूचं लग्न वृंदेशी लावायचं असं झालं. मग लोकांनी त्याच्यामध्ये हे केलं की आणखी सुधारणा होत गेल्या त्याच्यात, की आपण मग म्हणलं तुळशीचे उपयोग, तुळशीचा औषधी उपयोग बाजूला ठेवूया आपण. तर त्याचं तुळशीपत्र ठेवणं, म्हणजे सत्यनारायण हा विष्णूचं खरी तर पूजा, पण त्याच्या प्रसादावर सुद्धा तुळशीचं पान ठेवायचं. तिथपासून विष्णू शाळीग्रामाला तुळस वाहिल्याशिवाय विष्णूची पूजा पूर्ण होत नाही, विष्णूला तुळस वाहिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. हे सगळं म्हणजे तुळशीला इतकं महत्त्व दिलं गेलं की लक्ष्मीच्या बरोबरीने. ज्यावेळी जालंधराला मारायचं ठरलं त्यावेळी लक्ष्मीने पण विरोध केला होता ना त्याला. त्याचं कारण असं होतं, विष्णूला तिने सांगितलं की मी पण समुद्रातून आली आहे आणि जालंधराचा जन्म पण समुद्रातून झाला आहे, तर आम्ही दोघं एकमेकांचे बहीण भाऊ आहोत, तुम्ही त्याला मारू नका. पण विष्णूने काय ऐकलं नाही आणि जालंधराचा वध झाला होता. तर तुळशीचं लग्न वृंदा ही नंतर तुळशीच्या रूपाने आली, तिच्याशी लग्न विष्णूचं आपण करायला लागलो, प्रथा पडली समाजामध्ये. तर इतकं सजवलं जातं त्यावेळी त्या तुळशीला की कपडे घातले जातात, छोटीशी साडी नेसवली जाते, दागिने घातले जातात शाळीग्रामाबरोबर. आणि काही लोक
आपल्या घरातला बाळकृष्णाची जी मूर्ती असेल त्या मूर्तीबरोबर सुद्धा अगदी म्हणजे अंतरपाट वगैरे धरून मंगलाष्टका, अंतरपाट, गोड पदार्थ सगळे लोक छान कपडे घालून अशा प्रकारे खूप थाटामाटात तुळशीचं लग्न केलं जातं. आणि आजही ती प्रथा अनेक वर्ष झाली तरी ही प्रथा कायम आहे. तर तुळशीचं या रूपाने मी वृंदेचे आणि वृंदावन, तुळशी वृंदावन, तर वृंदा म्हणजे तुळशी आणि तिचं वन म्हणून वृंदावन ते. तर तुळशी वृंदावनात ती तुळस आपण अत्यंत सन्मानाने लावतो, त्या तुळशी वृंदावनाला रंगवतो वगैरे. त्यानंतर आणि आता तुळशीचं लग्न, तुळशी झाड, मग तिचे नातेवाईक कोण असणार? ते वनस्पतीच असायला पाहिजे. म्हणून चिंच ही तिची बहीण, आवळा तिचा भाऊ आणि ऊस कापून, ऊस पण बाजूला तिथे बांधावा लागतो, तो तिचा मामा. आपल्यात मामा मुलीला घेऊन येतो तसा तिच्या बाजूला तो मामा ऊस असतो. तर हे सगळं. आणि त्या दिवसापासून मग चिंच आवळे खायला परवानगी असते तुम्हाला कार्तिकात. तोपर्यंत आवळे खाल्ले जात नाही. आता आपण कधीही खातो, पण प्रथा अशी होती त्या काळी. तर हे सगळं खूप मला फार छान वाटलं की तुळशीचं लग्न, त्याच्यात ते चिंच आवळे, त्यानंतर त्याच्यात बाकी कुठली फळं नव्हती, चिंच आणि आवळेच होते. कारण आवळ्याचं महत्त्व कार्तिकात आहे, त्यामुळेही असेल, पण आवळा तिथे होता. कदाचित तिथे आवळा होता म्हणून कार्तिकात महत्त्व असेल. हे आपल्याला शोध घेताना खूप छान वाटतं आणि आवडतं की किती कल्पकतेने हा विवाह केला गेला. तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला वृंदेची कथा सांगितली आज. आणि शाळीग्रामाची दुसरी कथा, म्हणजे एक कथा आपण ती पाहिली होती ती कथा, आणि हिने शाप दिल्यानंतरची कथा, दगड झाला तो शाळीग्राम झाला, ही कथा. ह्या दोन्ही कथा ज्यावेळी मी पुराण आता वाचते आहे आणि मला खूप छान वाटतं की किती वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत एकाच ह्याच्या, पण वेगवेगळ्या प्रकारे माझ्यासमोर गोष्टी येत आहेत आणि मला खूप मजा येते. आणि त्यांचा वनस्पतींशी असलेला संबंध, पर्यावरणाशी असलेला. आता लक्ष्मी आणि जालंधर हे समुद्रातून आले, त्यानंतर पंजाबची एकेकाळची राजधानी जालंधर, ती जालंधरसुद्धा या जालंधरामुळेच तिचं नाव जालंधर असं पडलं, हेही माझ्या वाचनात आलं. हेच कारण आपल्याला बघावंच वाटतं, उत्सुकता आपल्याला असतेच की मग पंजाबमधलं जालंधराचा आणि या जालंधराचा काही संबंध आहे का. मी तो नेटवर बघितला आणि तोही मला तिथे मिळाला. तर हे सगळं माझ्यासाठी खूप गोष्टी मला सांगायला मुळात खूप आवडतात आणि त्या वाचल्या की त्या जास्ती मजा येते मला. आज मी तुम्हाला वृंदेची गोष्ट सांगितली आणि आता चातुर्मास संपला, आता आपण इतर विषय करणारच आहोत. पण तरीही माझी आवडती पुराणं वाचायला आवडतात आणि त्यातल्या गोष्टी शोधायला आवडतात, त्यातनं काहीतरी बघायला आवडतं मला. तर आता मी इथे थांबते आणि पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.